नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण खमंग कुरकुरीत असे डाळवडे करणार आहोत। हे डाळवडे जर तुम्ही जवळून बघितलात तर अजिबात तेलकट होत नाहीत, वरून छान कुरकुरीत असे तयार होतात आणि आतून छान मऊ असे राहतात। हे चवीला खूपच सुंदर लागतात। या वड्यांसोबत आपण एक चटपटीत चटणी करणार आहोत। हे वडे आणि ही चटणी खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्हीही असे वडे आणि चटणी नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे डाळवडे कसे करायचे ते आपण बघूया। आता डाळवड्यांबरोबर खाण्यासाठी आपण सुरुवातीला एक चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं 1 चमचा तेल घातले। गरम झालं की त्याच्यात मी 2 लाल मिरच्या घातल्यात, 2 हिरव्या मिरच्या, एक लहान अर्धा कांदा चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हे सगळं थोडंसं आपल्याला परतायचं आहे। डाळवड्यांबरोबर ही चटणी नक्की करा, खूप छान लागते। आता याच्यातच आपल्याला एक 2-3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, थोडंसं आलं घालायचं आणि इथे 2 चमचे फुटाणा डाळ घेतली आहे। आता हे सगळं आपल्याला थोडंसं 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे 1 मिनिटभर मी असं व्यवस्थित भाजून घेतलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण। हे जे सगळं भाजलेलं आहे हे थंड झालं आहे, मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। आता याच्यात घालायचं आहे ओलं खोबरं, थोडासा चिंचेचा तुकडा, कोथिंबीर, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडी साखर घालून घ्यायची आणि आता याच्यात थोडं पाणी घालून याला एकदम बारीक वाटायचं। आता चटणीला फोडणी करायची आहे। इथं मी तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यात घालायचं मोहरी, जिरं, थोडं कढीपत्ता आणि इथे मी अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घेतली आहे। मिक्स करायचं सगळं आणि या चटणीवर ओतायची ही फोडणी। आता इथे ही आपली डाळवड्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झाली आहे। डाळवड्यामध्ये घालण्यासाठी इथे मी 1 चमचा धने घेतले आहेत, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे। आता आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं, बारीक म्हणजे थोडी भरड करायची आहे। तुम्ही खलबत्त्यात घालून चेचलात तरी चालेल। आता याची भरड करून घेते। डाळवडा करण्यासाठी इथे मी 1 कप चणा डाळ घेतली होती। आता ही चणा डाळ मी एक 7 ते 8 तास चांगली भिजवून घेतली। चणा डाळ चांगली भिजवायची, असं हे बघा, असं तोडलं की लगेच तुटायला पाहिजे अशी व्यवस्थित चणा डाळ भिजवून घ्यायची। आता 1 कपमधली मी इथे थोडी पाव वाटी चणा डाळ बाजूला काढली आहे, ही आपल्याला नंतर अख्खीच घालायची। आता ही जी चणा डाळ आपण घेतली आहे ही याच्यात एका मिक्सरच्या भांड्यात घालायची। याच्यात अजिबात पाणी नाही ठेवायचं, पाणी याचं सगळं काढून टाकायचं। आता याच्यात घालायचे आहे आपल्याला 1 ओली मिरची, त्यानंतर एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडं आलं घालायचं आणि आता हे आपल्याला पल्स मोडवरती फिरवत थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक नाही करायचं आणि पाणी न घालता आता हे वाटायचं आहे। आता इथे बघा हे मी असं जाडसर वाटून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी डाळ बाजूला काढून ठेवली होती ती डाळ घालून घ्यायची। 1 कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा, कोथिंबीर बारीक चिरली आहे ती घालायची। त्यानंतर इथे मी कढीपत्ता घेतला आहे, कढीपत्त्याची थोडी जास्त पानं घ्यायची आणि ती बारीक चिरून घालायची, कारण यानं छान टेस्ट येते। त्यानंतर आपण जे मगाशी सगळं जाडसर वाटून घेतलं होतं धने जिरे वगैरे ते घालायचं। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर सुरुवातीला तांदळाचं पीठ घालायचं, याने छान बाइंडिंग येतं आणि आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा असं हाताने याला मिक्स करायचं, पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे। आणि तुम्हाला जर असं वाटलं की हे पीठ खूपच ओलं वाटतंय
तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता, हे बघा. आणि हे मिश्रण खूप पण कोरडं नाही करायचं आहे, नाहीतर वडे असे खूप कोरडे होतील. आपल्याला वडे छान वरून कुरकुरीत हवेत आणि आतमध्ये त्याला छान असं मऊपणा पाहिजे. आता हे बरोबर आहे, याच्यामध्ये काही घालण्याची गरज नाही आहे. 1 चमचा पीठ याला बरोबर झालं. आता आपण कणिक कसं मळतो असं याला थोडं दाबून मळायचं. आता बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं, त्यातलं 1 चमचा तेल याच्यात घालायचं आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपलं वड्यांसाठी मिश्रण तयार आहे. आता याचे लगेच आपण वडे करायला घेऊया. वडे करण्यासाठी काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं. एक छोटं यातलं घ्यायचं पीठ, हातावर थोडंसं गोल करायचं आणि ह्याला असं करायचं. आपल्याला काय करायचं आहे, याच्या ज्या कडा असतात त्या अशा पातळ करायच्या आहेत. हे बघा, खूप जाड नाही करायचं, म्हणजे वडे छान असे कुरकुरीत होतात. असं कडेला याला पातळ करायचं. आणि आता हे वडे असे करून करून साईडला ठेवूया. हे बघा, हे असं पीठ घ्यायचं आणि याला थोडंसं हलकं असं केलात की याच्या कडा आपोआप, हे बघा, कडेने हे असं पातळ होतं. म्हणजे वडे छान कडेने कुरकुरीत होतात, म्हणून असे वडे करायचे. आता मी थोडे असे वडे आधी करून घेते. आता वडे तेलात घालायचे आहेत, त्यासाठी तेल अगदी व्यवस्थित गरम पाहिजे. कमी गरम तेलामध्ये वडे सोडायचे नाहीत, नाहीतर ते सुटू शकतात. आणि एक अर्धा मिनिटभर याला फ्लेम हायच ठेवायची आणि अर्ध्या मिनटानंतर जेव्हा ते शेप पकडेल त्यावेळेस आपण त्याला हलवायचं आहे. आता लगेच हलवायचं नाही आहे. आता इथे एक अर्धा मिनिट झाला आहे. हे बघा, वडे तेलात कडक झाले आहेत. आता याला परतायचं आहे आणि आता गॅस आपण लो टू मिडियममध्ये ठेवायचा, म्हणजे वडे आतपर्यंत छान भाजले गेले पाहिजे. आता याला लो टू मिडियम गॅसवरती छान असं सोनेरी रंगावरती तळून घेऊया. आता इथे बघा, आपण ज्यावेळेस वडे तेलात सोडलेले ते अगदी तळाशी गेलेले. आता हे वर आलेत, म्हणजे हे व्यवस्थित तळून तयार झाले आणि रंगही बघा फार सुंदर आला आहे. आता हे वडे आपण काढून घेऊया. आता इथे आपले डाळ वडे आणि त्यासोबत खाण्यासाठीची चटणी करून तयार आहे. आता हे वडे जर तुम्ही जवळून बघितलात अजिबात तेलकट नाही आहे आणि हे बघा खूप छान असे वरून कुरकुरीत होतात आणि चवीला तर खूपच सुंदर लागतात. तर असे वडे तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.